कलावती कायच्याबद्दल नाराज आहे मावर? मला काही समजून नाही राहिलं. बोलत नाही, फोन उचलत नाही. असंच प्रेम असते काय? त्या मायबहीण माणसानं प्रेम मनापासून केलं. माणूस रागाच्या भरात बोलला तिला मागं बोलला तर एवढं काही मनात कपट थोडं होतं. तसं बोलतच असते, कमी जास्त होतच असते. एवढं राग भरायला लागते? त्या मायबहीण माणसाचं कामात लक्ष नाही लागत, धंद्यात लक्ष नाही लागत. हां, हे कलावती गेली तरी कुठं फोन उचलत नाही, बोलायला तयार नाही. काय झालं काय नाही काही समजून नाही राहिलं तिचं तुम्हाला. अरे दादा, तू एवढा नाराज कोण बसला? काय झालं तुला? मलाच नाराज दिसून राहिला तू. डोक्यावर हात देऊन बसला. अरे सांग ना, बोलतही नाही. बाबा बोलले का तुला काही? तुला बाबा बोलले? अरे तुला तर माहीत आहे, त्या मायबीन ते कलावती पण नाही उचलून राहिली. फोन उचलत नाही, भेटत नाही, बोलत नाही. तिला झालं काय काही समजून नाही राहिलं माणसाला. अरे दादा, तुला एक सांगायचंच राहिलं. मला एक कलावती भेटली होती. काय सांगून राहिली तू? कलावती भेटली तुला? खरंच खरंच कलावती भेटली तुला? हो, खरंच भेटली. बस तुम्ही सांगतो तुला सविस्तर काय आहे तर. मला खरंच कलावती भेटली. अरे मला असाच पत्ता लागला होता, कलावती फोन उचले नाही. तर मी जरा तिची हे काढली, कुठं आहे कुठं नाही म्हणून. तर मला पत्ता लागला होता का कलावती तिकडे चौकात, म्हणजे डॉक्टर साहेबाच्या घरी कामाला जाते का नाही, तर तिकडून येता येता त्या चौकात थांबली असेल. ती कुठं तरी बसली होती म्हणते. तर म्हणून मी तिकडे गेली. मग काय झालं सांगण्याचे समजलं लवकर. काय झालं काय म्हणे कलावती तर? अरे ते तिला विचारलं मी, कलावती तू फोन कोण नाही उचलत, तिला माबा बोलला काय असं तसं मला विचारलं तिला. तर ते काही नाही झालं करी म्हटलं. इकडे कशी काय आली? तर इकडे म्हणे माझा रस्ताच आहे म्हणे. रस्ता आहे म्हणे. तर मग अजून विचारलं आम्ही तिला. हो, तर एवढं विचारलं तरी तुला तिने सांगितलंच नाही काय झालं म्हणून? कोणता चांगला दब्बर विचारला नाही का तिला काय झालं काय नाही म्हणून? अरे तू ऐकायला तयार नाही, माझी गोष्ट होऊ देत नाही. तुला एवढी घाई झाली का? थांबणं, मी सांगूनच राहिली होती तुला. हां, तू पहिली गोष्ट ऐकून नाही घेत, आपलीच लावतं. अरे कलावती लयच लढून राहिली होती. काय सांगू तुले, शांता काकूही समजून राहिली होती, मी समजावून राहिली होती. तरी लय रडून राहिली होती. तिला कायचं तरी लयच टेन्शन चढलं बापा. काय झालं काय नाही काय माहिती तिले. तू असं करणं, फोन उचलत नाही तर ते तिच्या घरी जाय आणि भेट तिले. एवढ्या जणाले कसंच सांगू मी आता, कायच उत्तर देऊ यायले. काय सांगू का, मा पहिला नवरा आला म्हणून? हां, साऱ्या लोकांना माहीत आहे का लग्न जुळलं, लग्न आहे कलावतीचं. हे नवीनच उभं झालं बाई. सांग मी काय करू, मलाच विचार आहे सारा. कलावती कोण बसली इथं पाय पसरून? कोण पाय पसरून बसली बाबा? हे काय झालं इले? कसं विचारू? एक तर मायराग पडते घरू मैच सोपतील आणि मला तिनं शिकवलं आतापर्यंत. भांडणं करू विचारू काही काय झालं तर वरबडूनच ना धरा. पहिलं असं भांडखोर आहे म्हणते काजल. भांडखोर काजल मी नाव तर बदनाम केलं तिनं कलावतीनं. तिला कायचं टेन्शन आलं? माय तिथं कोणतरी उभं दिसून राहिलं ना. थांबून जातो बापा मी. बरं झालं गेली नाही तिकडे कोण आलं तर. माहीतच पडते हिचं काय लफडा आहे तर. दुसऱ्याला कशी म्हणते काजल अशी काजल तशी. माझ्या नावाचा बदला केली माझ्या नावाची. आता हिचं पाहिजे ना काय आहे तर. कोण आहे? हा, ढबळ्याच असून तिचं. चल मी लपून जातो मागून. ऐकतं त्याच्या गोष्टी कोण होय काय होय तर. तशी काय सांगते का खोलपट्टी? अरे कलावती तू इथं बसली आहे? कलावती एवढी गुंग झाली काय तू? तुला आवाज देऊन राहिला ना मी. कलावती तू कोण लढून राहिली? कलावती उठ बरं, उठ. तुला काय झालं सांग मला. सांग बरं कलावती काय झालं तुला? तू लढू नको. सांग बरं मला काय झालं तर तुला काय झालं तर तू मला सांगा. तू मावर नाराज आहे काय? तू माझ्यानं लय नाराज आहे काय? सांग बरं मला तुला काय झालं ते सांग मला. तुला वाटते काय मी चालू जाऊ म्हणून त्या जीवनात येऊ नये डबल? असं वाटते का तुला? तर मी चालू जातो. तू सांग, तू नाराज नको करू. तू मला सांग बरं तुला काय झालं तर. हां बाई, हे तर चांगली बसलीचा दगड्या आहे तो. हां, माझ्या नावाची तिनं पुरी बदनामी केली. काजल अशी काजल तशी. माझ्या संग राहिली, महेश खाल्लं तिनं आणि महेश गुण गायले साऱ्या गावात. जिकडे तिकडे दोंडी पिटवली. थांब म्हणा तू आता. हिची चांगली दोंडी पिटवतो मी पुऱ्या गावात बदनामी करतो का हिची कलावतीची. आता थांब म्हणा. उठून बस बरं तू कलावती, उठून बस आणि मला सांग
तू नाराज असशील तर मी चालू जातो, लवकर चालू जातो. तू अशी नाराज नाराज राहून राहिली त्याच्यानं माणसाला की बरं वाटून नाही राहिलं, मीच चालू जातो तुझ्या मागे. तू सांग बरं मला त्या तोंडून काय आहे तर. आता नाराज नाही तर काय, मी आता नाराज तुम्ही कसंच विचारता मला. हां मग केवढा व्याप झाला, एक तर माझं लग्न जुळलं होतं संपरासंग. हां तुम्ही मला किती आता 7 वर्ष झाले टाकून गेले. आता एवढ्या दिवसापासून मला त्याच्यावर प्रेम झालं होतं. हां तर आता मी करू तर काय करू तुम्ही सांगा. तो माझ्या एक्स लवर्स फोन करते नेहमी, फोन करते, मी फोन नाही उचलून राहिली. हां त्याने मी काय सांगू तुम्ही सांगा बरं आता. काय सांगू तुम्ही सांगा आता. च्या मावीन माणसाला विचारच आहे. आता तुला मी काय सांगू. हां तुम्ही म्हणतो मी तेव्हा पहिला नवरा आहे, त्या संसार तर सुखाचा होतो सर. हां सगळं बरोबर आहे ना, तर बाकीचे काय करावं लागतं तुला. सगळेला सांगून दे का नवरा चांगला आहे, तुम्हाला घ्यायला आला बा. बस मी दुसऱ्या लग्नाच्या पडलो का ते पडत नाही. तुम्हीच तर मला एवढं नाराज केलं, तुम्ही मला नाराज केलं, एवढ्या वर्षापासून सोडून गेले. हां एवढं मोठं प्रकरण कायले झालं असतं. हां एवढ्या याच्यात एवढ्या पेचात मी कायले पडले असती. हां माझ्या सुखी जीवनाचा आनंद सगळा मावळून गेला.